भजन आणि अन्नदान हेच खरे कल्याणाचे मार्ग. भागवतकार स्वाती दिदी. मधुबन कॉलनी शहरातील प्रभागातील नागरिकांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवपुराण कथेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या या धार्मिक कार्यक्रमात भागवतकार स्वाती दिदी यांच्या प्रवचनांनी भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. आपल्या प्रवचनात स्वाती दिदी यांनी धर्म, भजन, अन्नदान आणि देवभक्तीचे महत्त्व पटवून देताना अनेक उदाहरण दिले. ज्या गावात ब्राह्मण राहत नाही, ज्या गावात अन्नदान होत नाही, त्या गावाचं कधी कल्याण होत नाही. देवाचा अभ्यास करा, देव देव करा, त्यामुळे आपलं कल्याण होईल असं त्या म्हणाल्या. तसेच त्यांनी आधुनिक जीवनशैलीवर भाष्य करताना आज अनेक जण देवाकडे जात नाहीत, वर्गणी देत नाहीत, अन्नदान करत नाहीत, तरीही देव त्यांना सुख देतो. मात्र माणूस जन्माला आल्यानंतर त्यानं काय केलं याचं नोंद शास्त्र घेत असते. माणसानं किती भजन केले, किती भक्ती केली हेच खरे महत्त्वाचे आहे असं सांगत उपस्थितांना अध्यात्म आणि संस्काराचा संदेश दिला. या शिवपुराण कथेमुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून दररोज मोठ्या संख्येनं महिला, पुरुष आणि युवक उपस्थित राहत आहेत. प्रतिवाङ्मयी मूर्ती श्री शिव महापुराण कथा समस्त मधुबन कॉलनीतल्या महिला मंडळीच्या अतिशय उत्साहात वातावरणामध्ये आणि सर्व महिला मंडळीच्या प्रथम सहकार्यातून हा भक्ती महोत्सव काल आपण या ठिकाणी प्रारंभ केला आणि त्यातला आज द्वितीय दिवसाला आपण प्रारंभ करत आहोत. भगवंताची गोड पवित्र अवीट असणारी श्री शिव महापुराण कथा काल आपण या ठिकाणी त्याचं महात्म्य श्रवण केलेलं आहे. त्या महात्म्यामध्ये काल आपण देवराज ब्राह्मणाची कथा या ठिकाणी श्रवण केली होती. त्याच महात्म्या